अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आता नवरात्री उत्सवाचे दिवस चालू आहेत। या नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि या नवरात्री आहेत ना, या नवरात्रीमध्ये अशा काही या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये 5 महिला आहेत। यांनी नवरात्रीचे उपवास कधीही करू नये आणि जर या महिलांनी नवरात्रीचे उपवास केले ना, तर त्या स्त्रियांवर ही दुर्गा माता आहे ना, ती कधीच आशीर्वाद देत नाही। कारण का? कारण घराचं वातावरण नेहमी दूषित राहतं आणि त्याचा प्रभाव आहे ना, तो संपूर्ण कुटुंबावर पडत असतो। म्हणूनच हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचं व्रत पाळलं असेल तर तुमचा उपवास तिथे संपुष्टात येईल। तो उपवास मोडून निघेल आणि तुमच्यावर घोर पाप निर्माण होईल। हे का होईल ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। अशा कोणत्या 5 स्त्रिया आहेत की त्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। यंदाची ही नवरात्र आहे ना, ती संपूर्ण 9 दिवस राहणार आहे आणि माता भगवतीची विशेष पूजा केली जाणार आहे। यावेळी 2024 ह्या नवरात्रीचा उत्सव आहे ना, तो बघा गुरुवारी सुरुवात झाली आणि तो दिवस शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे। अशा स्थितीमध्ये माता दुर्गेच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळामध्ये एखाद्या शुभमुहूर्तावर माता राणीची पूजा जर केली ना, तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते। कारण का? आपण पाहत असू की आपल्याकडे कधीकधी धनाची कमतरता असते आणि हे धन मात्र कुठून मिळतं बरं? जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्यास येते ना, तेव्हा या धनाची प्राप्ती होत असते ना। म्हणून जर आपण माता लक्ष्मीला मानत असाल, या दुर्गेला जर मानत असाल ना, तर आपण कर्माने सुद्धा राहायला हवं। म्हणून हे कर्म नक्की काय आहेत आणि माता दुर्गेची ही कोणी पूजा करावी, कोणत्या स्त्रियांनी करू नये, ते आपण आता पाहणार आहोत। म्हणजे या नवदुर्गेच्या भक्तांनी या नवरात्रीच्या काळामध्ये एखाद्या शुभमुहूर्तावर या देवीची जर पूजा केली ना, तर अत्यंत शुभ मानली जाते। यामुळं सर्व देवी देवतांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात आणि भक्तांना या उपासनेचे अनेक फळ प्राप्त होत असतात। म्हणून घरामध्ये सुख समृद्धी येते, शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आहे ना, ते कायमचं नष्ट होऊन जातं। म्हणून या माता राणीचं आगमन आहे ना, ते बघा आता 3 दिवसापूर्वी झालेलं आहे। पण तुम्हाला माहीत आहे का की अशा काही महिला आहेत ना, ज्यांनी हे व्रत न पाळणं चांगलं आहे, अन्यथा तुम्हाला माता दुर्गेच्या रोषाला सामोरे जावं लागू शकतं। म्हणजे काय? म्हणजे आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत ना, त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहायला हवं, अन्यथा तुमच्यासोबत काही वाईटसुद्धा घडू शकतं। म्हणजे तुमच्या कुटुंबावर संकटसुद्धा येऊ शकतं। म्हणूनच शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतंही व्रत पाळू नये आणि ते व्रत जर पाळलं ना, तर ते घोर पाप मानलं जातं। असं केल्यानं तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली उडवत नाहीत, तर पापाचे भागीदारसुद्धा होता। म्हणून अशा लोकांवर देवी माता अधिक प्रसन्न होत नाही, कधीच प्रसन्न होत नाही, उलट ती त्यांचा नाश करत असते। म्हणून आपण पाहत असतो आपला संसार अतिशय सुखाचा असतो, पण अचानक एवढं मोठं दुःख येऊन जातं ना, तर आपल्याला कळत नाही की माझं चुकलं कुठे। पण कधीकधी मनुष्याच्या चुका असतात ना, त्या नकळतपणे घडत असतात, पण त्या चुकांमधून आपल्याला काय शिकायचं असतं ना, ते प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। म्हणून उलट ती त्यांचा नाशच करत असते। दुर्गा माता आहे ना,
तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्रांचे पालन करता. म्हणजे काय? म्हणजे कोणतीही देवी असो, कोणतीही देवता असो, भगवंत असो, ज्या पद्धतीने आपण उपासना करू ना, निरंतर जर आपण उपासना जर केली ना, निरंतर आपण जर पूजा केली तर त्या पूजेचं फळ आहे ना ते प्रत्येकाला मिळत असतं. पण नवरात्र आली म्हणून आपण जर मोठे भक्त होत असू तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि पहिली गोष्ट, आपण कर्मातसुद्धा राहायला हवं. म्हणून आता आपण पाहूया अशा कोणत्या 5 स्त्रिया आहेत त्यांनी उपवास आणि व्रत हे भगवंताचे जेवढे जेवढे व्रत आहेत ना, एक सुद्धा व्रत करू नये. पहिली गोष्ट, चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी, बघा प्रत्येकाने लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे. चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये. आणि हे त्यांना चारित्र्यहीन पुरुषांनाही लागू होतं. म्हणजेच काय? म्हणजे आता इथे म्हणाल कोणी की चारित्र्यहीन स्त्रीचं असते का? तर चारित्र्यहीन पुरुषसुद्धा असतो, जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मळीनच नाही तर पापी देखील म्हटलं जातं. म्हणूनच तुमची उपासना कधीही सफळ होऊ शकत नाही. तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये. जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवय असेल ना, तर तुम्ही ही सवय लवकरात लवकर सोडून दिली पाहिजे. कारण देवी मातेला प्रसन्न करायचे असेल ना, तर घरातली भांडणं थांबवा. कारण ज्या घरात भांडणं होत असतील ना, त्या घरात माता राणी कधीच येत नाही. आणि जर उपवासामध्ये पूजा करायची असेल तर ते शक्य तितके गोड शब्द बोला. खूप कडवट बोलून तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करत असता आणि तुम्ही पापाचेच भागीदार होता ना. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्याने भगवंताची पूजा नक्कीच करावी. पण भगवंताची पूजा सफल होते कधी? देवी मातेची पूजा सफल होते कधी? जेव्हा पवित्र मनाने मनुष्य उपासना करतो, जेव्हा पवित्र मनाने मनुष्य भगवंताची पूजाविधी करतो ना, तेव्हा ती सफळ होत असते. त्यासाठी आपलं हे चारित्र्य निर्मळ असावं. बघा, एखादा पुरुष स्त्री संग करत असेल, एखादी स्त्री परपुरुषाची तिला संग करत असेल, तर त्या स्त्रीने हे व्रत पाळलं, भगवंताची पूजा केली, तर ती सफल होईल का? कधीच होणार नाही. जर तुम्ही बघा अगोदर या गोष्टी करत असाल आणि आता तुम्ही संकल्प केला की परमेश्वरा असं माझ्याकडून होणार नाही, तर नक्कीच परमेश्वर तुमच्या हाकेला नक्कीच धावून येईल. पण आपण आता संकल्प करायला हवा की आता झालं गेले ते विसरून जा, नवीन जीवनाची सुरुवात करूया. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये दुर्गा मातेचा हा प्रसाद नक्कीच मिळणार आहे. भगवंताची कृपा नक्कीच होऊन जाईल. म्हणून जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल ना, तर तुम्ही हे व्रत कधीही करू नये. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मधुमेह असेल, हृदयविकार असेल, हृदयविकाराचा झटका आलेला असेल, शरीरात अशक्तपणा आलेला असेल, चक्कर आली असेल, BP वाढली असेल, म्हणजे शरीरामध्ये खूप वेदना होत असतील ना, आणि जर तुम्ही मनामध्ये अशी भावना निर्माण केली की मी ही परमेश्वराची उपवास करून माझ्या सर्व गोष्टींमधून मला सुटका मिळेल, तर ही तुमची भूल आहे. कारण परमेश्वर आहे ना, कर्मांना महत्त्व देत असतो, बाह्य रंगाला कधीच महत्त्व देत नाही. म्हणून तुम्ही हे व्रत असे कधीही पाळू नका, अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकतं. म्हणूनच सावधगिरीने बाळगा. आता पुढची गोष्ट बघा, मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात, म्हणून अशा स्थितीत पूजा कधीच करू नका. नवरात्रीचं व्रतसुद्धा पाळू नका, कारण मा दुर्गा आहे ना, अशा स्त्रियांची कधीच पूजा स्वीकारत नाही. उलटे घोर पाप मानलं जातं ना. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, जर दुर्गा मातेची पूजा, दुर्गा मातेचं व्रत उपवास जर जोडप्यानं केलं ना, म्हणजे नवरा बायकोने पती पत्नीनं केलं, तर हे खूप शुभ मानलं जातं.
कारण लग्न हे असताना दोन हृदयामधील एक बंधन आहे, ज्याचं बंधन आयुष्यभर टिकून राहावं लागतं आणि वेगळं नसतं. माता राणी आहे ना, अशा तुटलेल्या जोडप्यांचा स्वीकार करत नाही. म्हणून तुटलेल्या जोडप्यांसाठी उपवास आणि प्रार्थना करणं शुभ मानलं जात नाही. म्हणून माता राणी बंधनात असताना आनंदी असते. म्हणून विशेषतः पती पत्नीनं एकत्र व्रत केलं ना, तर माता राणीचा सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीमध्ये खूप शुभ वरदानसुद्धा मिळतं. म्हणून नवरात्रीची सुरुवात बघा, आता 3 दिवस झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही छोटीशी गोष्ट आहे ना, ती घरामध्ये आणायला हवी. माता राणी आनंदाने तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि ही एक वस्तू घरी आणून माता राणी नक्कीच खुश होते. या नवरात्रीमध्ये ही वस्तू घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. चला तर आता पाहूया ती वस्तू कोणती आहे. शास्त्रानुसार संपूर्ण 9 दिवस, विशेषतः नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सोने, चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले कोणतेही धातुगृह मंदिरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून नवरात्रीमध्ये सोने, चांदी आणि तांबे घरात आणल्यानं बघा त्याचा फायदा अनेक पटीने वाढत असतो. म्हणूनच माता राणीकडे सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावं. यामुळं माता राणी खूप प्रसन्न होते. धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला जातो. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये शंख ठेवला जात नाही ना, त्या घरामध्ये देवी देवता वास करत नाही. आणि सनातन धर्मामध्ये शंखाचं खूप महत्त्व आहे. नियमितपणे शंख फुकल्यानं अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते. या शंखाच्या आवाजानं धनाची देवी खूप लक्ष्मी प्रसन्न होऊन जाते. म्हणून धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही ना, त्या घराला अशुद्ध मानलं जातं. म्हणून मंदिरामध्ये गंगाजल अवश्य ठेवावं. जर तुम्ही गंगाजल आणू शकत नसाल ना, तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवा. माता सरस्वतीच्या आवडत्या मोराला पंख लावल्यानं आणि नवरात्रीच्या काळामध्ये घरच्या मंदिरात ठेवल्यानं अनेक फायदे आहेत. विशेषतः नवरात्रीच्या दिवसामध्ये मंदिरामध्ये मोराची पिसे ठेवावीत. असं केल्यानं माता दुर्गेचा खूप आशीर्वाद मिळतो. आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि मातेला कोणत्या गोष्टी चुकूनही अर्पण करू नये, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल. तुम्हाला आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, पूजा असो, विधी असो, या सर्व गोष्टी आहेत ना, त्या नियमानुसार व्हायला हव्या. म्हणून हिंदू धर्मामध्ये नारळ हे सुख, समृद्धी, संपत्ती, श्रद्धा आणि आदराचं सूचकच मानलं जातं ना. म्हणून नारळाला त्या फळाचं झाड आहे असं म्हणतात. प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. माता राणीच्या अनेक मंदिरांमध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो, हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत नारळ वापरतो. विशेषतः नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते. आणि माता राणीच्या पूजेमध्ये नारळ वापरताना आपण काही चुका करतो. नारळाचे अनेक प्रकार आहेत. एक हिरवा नारळ आणि दुसरा कोरडा, ज्याच्या आत पाणी आहे. ज्यात नारळाच्या आत पाणी आहे ना, माता राणीच्या पूजेमध्ये तो नेहमी फक्त पाण्यासोबत नारळ अर्पण करावा. आणि कलश स्थापनेमध्ये संपूर्ण नारळ असावा. नारळ फोडू नये, कारण फक्त संपूर्ण नारळ आहे ना, हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीकच आहे ना. म्हणूनच संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात. म्हणून घटस्थापना करताना म्हणजेच कलशाची स्थापना करताना नारळ कधीही उभा ठेवला जात नाही. नारळ नेहमी खाली पडून कलशाचा वर ठेवला जातो. म्हणून तसेच नारळाची स्थापना करण्यापूर्वी लाल कपड्यामध्ये नारळ गुंडाळून ठेवावा आणि कलशावर नारळ बसवावा. तरच व्रत उपासनेचं पूर्ण फळ प्राप्त होतं.
तर महिला माता राणीला नारळ अर्पण करू शकतात, पण त्यांनी चुकूनही माता राणीसमोर नारळ कधीही फोडू नये, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण नारळ हे बीज स्वरूप आहे, म्हणजेच नारळामध्ये बिया असतात आणि स्त्रिया फक्त बीज रूपातूनच मुलांना जन्म देतात. म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये. आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत लवंग वापरतो, परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करत असतो. माता राणीला लवंगासह तूपसुद्धा नेहमी अर्पण करावं, हे नेहमी ध्यानात ठेवावं. लवंगासह तूप अर्पण केल्यानं माता राणी आहे ना, ती खूप आनंदित होत असते. नवरात्रीमध्ये माता राणीला तुळशीची पाने अर्पण करू नयेत. कारण का? कारण दुर्गा देवीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणं निषिद्ध मानलं जातं. म्हणून तुळशीच्या पानांव्यतिरिक्त आवळा देखील माता राणीला अर्पण करू नये. तुम्ही भगवान विष्णूला तुळशीची पानं नक्कीच अर्पण करू शकता, परंतु माता राणीला तुळशीची पानं चुकूनही अर्पण करू नका. माता राणीला पांढरी फुलंही अर्पण करू नका. माता राणीला नेहमी लाल रंगाची फुलं आहेत ना, ती अर्पण करावीत. माता राणीला लाल रंगाची फुलं खूपच प्रिय आहेत. माता राणीला गुलाब आणि कमळाची फुलं विशेषतः आवडतात. म्हणून या काही चुकांमुळं घरात धनाची कमतरता भासत असते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्या आयुष्यामध्ये पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात, तथापि हे सर्व असूनसुद्धा जर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती होत नसेल ना, तर काही वास्तूच्या चुका आहेत. याचे कारणसुद्धा असू शकतं. म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशीही कमतरता असेल तर त्याचा या सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. कधीकधी अचानक पैशाचं नुकसानसुद्धा होतं. कधीकधी केलेलं कामं बिघडूसुद्धा लागतं किंवा कोणी आजारी पडू लागतं. आणि कितीही पैसा आला ना तरी तो टिकत नाही. सतत मेहनत करूनसुद्धा अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. जर तुम्ही घरामध्ये वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही कर्जामध्ये बुडू शकता, घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळं खाली दिलेल्या वस्तू टिप्स आहेत ना, तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की रात्री झाडू लावल्यानं घरात दारिद्र्यता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि अलक्ष्मी तिथे वास करत असते. म्हणून तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचं एक प्रमुख कारण आहे. संध्याकाळी घर झाडण्याची तुमची सवय आहे ना, ती आपल्याला ते त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ मानलं जातं. जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल ना तर होणारं काम बिघडतं आणि यामुळं कठोर परिश्रम करूनसुद्धा आपण अनेक कार्यांमध्ये अयशस्वी होतो. त्यामुळं घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नका. अनेकांना नळ उघडा ठेवण्याची सवय असते आणि त्यामुळं पाणी वाहू लागतं, तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ मानलं गेलेलं आहे. यामुळं तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता. जर घर स्वच्छ असतं ना, त्या घरामध्ये देवाचाही वास असतो. असं म्हणतात की म्हणूनच तुम्ही तुमचं घर आहे ना, ते पूर्णपणे स्वच्छ ठेवावं, नीटनेटकं ठेवावं. तुमचं घर पूर्णपणे विखुरलेलं असेल, जसं सामान इकडं तिकडं पडलेलं असेल ना, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कधीच वास करणार नाही. म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी, जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील आणि धनाची हानी होणार नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज पूजा करा, रोज उपासना करा. हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते. आणि ज्या घरामध्ये पूजा केली जात नाही ना, उपासना केली जात नाही, त्या घरामध्ये पैशाची कमतरता नक्कीच असते. म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी, जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही.
यासोबतच घरातील इतर सदस्यांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिराची पूजा करावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आहे आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे. असं मानलं जातं की जर तुम्ही तुमच्या घरातील बाथरूम किंवा टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवले तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि यामुळं घरामध्ये पैशाची कमतरता भासते. जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल ना तर तुमच्या घरात सुकलेली रोपं असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये मृत रोपे ठेवली जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळं जर तुम्ही घरात झाडे ठेवलीत तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. वास्तुशास्त्रानुसार घरात वट वाघुळांचे वास्तव्य अशुभ मानलं जातं आणि यामुळं तुमच्या घरात वास्तुदोष नेहमी राहतात. त्यामुळं वट वाघळांसारखे पक्षी घरात येऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी. जर तुम्हाला सकाळी जेवण झाल्यावर भांडी न धुण्याची सवय असेल ना तर ती खूप वाईट सवय आहे. वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांच्यावर नाराज होण्याची स्थिती देखील येऊ शकते. अनेकदा असं दिसून येतं की काही लोक घाईघाईने झाडू खाली फेकून जातात, फेकून निघून जातात. हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे, कारण झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. जे लोक अशा प्रकारे झाडू लावतात ना त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही. हा झाडूचा आदर केलाच पाहिजे आणि त्याचा वापर केल्यानंतर झाडू काळजीपूर्वक बाजूला ठेवावा, कारण झाडू घरात अशा प्रकारे लपवून ठेवावा की बाहेरून येणारे लोक झाडू कधीच पाहू शकणार नाही. म्हणून तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं. ज्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्णच मानली जाते ना, ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचं घर नेहमी धन संपत्तीनं भरलेलं असावं आणि पैशाची कधीही कमतरता भासू नये, त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नये. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाचं पावित्र्य हे राखलं जात नाही तेथे धनाची देवी लक्ष्मी रागाने निघून जाते. म्हणून सनातन परंपरेमध्ये कोणत्याही कामासाठी शुभ किंवा अशुभ वेळ आहे ना ती विशिष्ट दिवसाची पूर्ण काळजी घेतली जाते. म्हणून धर्मशास्त्रामध्ये संध्याकाळी केस आणि नखे कापणं निषिद्ध आहेत. असं मानलं जातं की जो व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो माता लक्ष्मी त्याच्यावर रागवत असते आणि आपली जागा सोडून निघून जाते आणि ती नेहमी फाटक्या अवस्थेमध्ये राहते. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबाशीही संबंध असतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेला हळदीचा संबंध गुरुशी आणि दुधाशी चंद्राशी असतो. त्याचप्रमाणे मीठ, साखर इत्यादी वस्तू आहेत ना ती कोणालाही देणं टाळावं. असं मानलं जातं की या सर्व गोष्टी उधार दिल्यानं देवी लक्ष्मीच्या कृपेने सौभाग्य दूर होतं आणि त्या व्यक्तीकडे ठेवलेले पैसे हळूहळू संपुष्टातसुद्धा येऊ लागतात. म्हणून तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष आणि धर्माचा उपाय सल्ला वापरून पहा. जर तुमच्या जीवनामध्ये आनंद जर निर्माण झाला ना तर ही भगवंताचीच कृपा समजावी, कारण कधीकधी भक्ती करूनसुद्धा आपल्या जीवनातले दुःख जात नसतील ना तर हे वास्तुशास्त्र आहे ना हे नियम एकदा पाळून पहा. ही अंधश्रद्धा नाही, पण आपल्याला जर सुख मिळत असेल ना तर ते आपल्यासाठी योग्यच आहे ना. म्हणून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, कोणालाही दुखवू नका, कारण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं आहे ना हीच खरी भक्ती आहे. 2 वेळची उपासना करा, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.